बघताय पाड जास्त फिरवल्याच्या नंतर एकदम इकडे बघताय मुंबईचा डबेवाला आणि म्हातारीचा बूट. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गुलाब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सालाबादप्रमाणे आज सुद्धा आपण आलो आहोत दहिसर रिव्हर फेस्टिवलमध्ये. इकडे बघताय आपण समोर दहिसर रिव्हर फेस्टिवल. एकदम रिव्हरच्या बाजूला वरती बघताय हा जो क्रॉस रोड आहे त्याच्यावरतून आपला दहिसर रिव्हरवरून जाते. इकडे बघताय घोडे वगैरे आलेले आहेत. पहिले आपण या साईडला राईट साईडला जाऊया. इकडे बघताय इशू, शेजू आणि बायको सुद्धा आहे सोबत. इकडे बघा बाबू, इशू खजाना घेऊन आले. बघताय इशू सो तिथे मी जेव्हा होतो ना, somebody told me ते guys any Kerala State fans here, come on make some noise. हात दिसतात, make some noise. म्हणजे काय, Kerala State fans, let's go. येतील ते पण कधीतरी येतील, नक्की येतील. मी सांगितलं नक्की येतील. सो वी हॅव गॉट एन ऑनर टू परफॉर्म ॲट माजुली. सी रिव्हरचं जे कनेक्शन आहे ना, माजुली रिव्हर जर तुम्ही ऐकलं असेल, वर्ल्ड बिगेस्ट रिव्हर, ज्याचं रिव्हर आयलंड, ज्यावर आम्ही एक मोठा फेस्टिवल होतो त्यावर आम्हाला जायला मिळालं. कुठेतरी ना सुरुवात छोट्याशा स्टेजपासून मोठी मोठी मोठी, दिवेश ऐकतोयस, मोठी होत 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 इट रीच टू लॉट ऑफ ब्युटिफुल पीपल आणि चांगले चांगले आर्टिस्ट परफॉर्म केले. आणि त्याच स्टेजवर आम्हाला पण कैलाशींबरोबर आम्हाला त्यांच्या बँडमेटबरोबर वी गॉट टू हँग आउट. सो त्यातलं हे गाणं वी आर ओंकार पाटील. एक गाणं फिल्मसाठी केलेलं होतं, अवधूत गुप्तेनी गायलं होतं. फिल्म विकी वेलिंगकर फिल्म होती, त्यासाठी मी कंपोज केलं होतं. टिकिटी टॉक टाईम मिळाला घेऊन टाक. आता हे मराठी गाणं, त्याचा अप्रोच व्हेरी डिफरंट होता. तेव्हा अवधूत दादाला सांगितलं की अवधूत दादा अशी गा. पहिला एक ग्रेट कंपोजर अँड आर्टिस्ट वॉट मी ही सी की मला ते आधी मला चान्स दिला नाही, म्हटलं 2 मिनिटं दे, नाही दिलं. आता ओंकारच्या वडिलांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. हेच आहे दहिसर रिव्हर फेस्टिवल. आता घरी जाऊन बांधून मागणार माझ्याकडून, मला माहिती. गाईज, मी तुमच्या समोर एक शब्द सांगतो, फकीर. जेव्हा मी फकीर बोलतो तुमच्या समोर काय येतं, काय इमेज येतो? जब मैं कहता हूँ फकीर, अब बाबा आप कहाँ हैं? बाबा जी
आपको देख के लोग कहते हैं फकीर. कौन है फकीर? काही लोक तुम्हाला बघून म्हणतात की असं बांधलेलं आहे साई बाबा फकीर है. जिनको हम कुछ देते हैं क्या वो फकीर है? साई हाँ, जो रास्ते पे पड़े हुए हैं उनका कोई नहीं, वो फकीर है. Moving to the very last song and the message what we want to take it ahead to people. फकीरी निर्भय पड़ा निर्मोह लोक लाजनी कोय. म्हणजे काय? इंसान जब निकल चुका है, शरीर तिकडे पडलेला है, the soul has left the body, लोक लाज खोय. कोई लाज शरम नहीं है इंसान. कारण का ती व्यक्ती निघून गेली. आपण असतो ना की आजूबाजूला व्यक्तीने गेल्यानंतर आपण जातो आणि बोलतो बहुत अच्छा इंसान था, किंवा काही लोक जाऊन बोलतात की 10 शिव्या पण घालतात, मजा मारतात तिकडे. व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट आय स्टार्टेड द गिग विथ, वी आर हिअर टू एन्जॉय, टू रिजॉइस, बट विथ रियालिटी. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते तुम्ही बोला, नाही आवडत तुम्ही बोला. त्याच लूपमध्ये सर्कलमध्ये प्लीज राहू नका. कारण का इट्स नॉट गोइंग टू हेल्प यू. कारण का अभी मैं वहाँ गाड़ी लेके मैं निकल जाऊँ और मेरा कुछ हो जाए. व्हॉट इज वर्थ, आय एम हिअर. मला तुमचे चेहरे तुम्ही बसलाय. आज मी तुम्हाला प्रमोशनमध्ये बघितलं. आज मी असं भेटलो. अशी एक एक लोक एक एक ज्या आठवणी आहेत त्या मी घेऊन चाललोय. कारण का त्याच आठवणी मला माणूस म्हणून घडवतात. सो फकीरी निर्भयपणा निर्मोह मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. शेवटचं गाणं कसं एवढं इंटेन्स आहे तर तुम्ही ऐका आणि मी तुम्हाला सांगतो कसं आपल्याशी ती रिलेटेड आहे. बघताय मस्त ओमकार पाटील आलेले सिंगर आणि त्याचे हा शो चालू आहे. मला वाटतं आता तो संपेल. आणि इकडे आपण बघताय इकडे आता फोटोशूट आपण करतो. इकडे मस्त मस्त तो निघाला मला वाटतं ओमकार पाटील. आणि गाणी बोलत होता त्याच्यामुळे आपण काय जास्त टाकू शकत नाही युट्यूबला. गाणी त्याची मस्त गाणी बोलत होता. आणि बघताय इकडे आपण फोटोशूट करतोय बघा. या साईडला मस्त फोटोशूटसाठी मस्त या इकडे बघताय अंबाबाई इकडे जगदंबाचं मूर्तीचं हे केलेलं आहे फोटोशूटसाठी. दहिसरचं बघताय 0 किलोमीटर खूप काही केलेलं आहे इकडं. आणि तुम्हाला सगळ्यांना मला एकदा पुन्हा आठवण करून द्यायची आहे ज्याप्रमाणे आज हा दहिसर दरवर्षीप्रमाणे इकडे बघताय तुम्ही महाराजांची मूर्ती आणि महाराजांचं किल्ल्याचं हे इकडे फोटोशूटसाठी केलेलं आहे. आणि इकडे घराचं बघताय दरवर्षीप्रमाणे. हे पण थोडं अलग आहे, ओरिजिनल घर वाटतोय. बघताय मस्त इथे सुद्धा फोटो येत आहेत. घराचा हे केलेलं आहे तिथे सगळीकडे फोटोसाठी मस्त मस्त. हरव ना विक्कीजी. मी बघा इशू फिरते इकडं फिरते इकडं तिकडे. इकडे साईबाबा महाराजांचे असे चित्र बनवलेले बघताय तुम्ही. मस्त एक नंबर आहेत. लालबागचा राजा बघताय समोर साईबाबा राज्याभिषेक सोहळा. आणि इकडे खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा लागले बघताय. खाद्यपदार्थाचे केक सरबत वगैरे. आम्ही चिकन फ्रँकी खायला थांबलोय. इकडे बघतात चिकन फ्रँकी लागली. खूप खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की या कधीतरी. दिवाळीमध्ये असं लागतंच रिव्हर फेस्टिवल दरवर्षी दिवाळीमध्ये. दिवाळीचे लक्ष्मीपूजन मला वाटतं भाऊबीजपर्यंतच असतो. तर तुम्ही नक्की या रिव्हर फेस्टिवल दहिसरला. स्टेशनच्या जवळच आहेत 5 मिनिटाच्या अंतरावर वेस्टला. अजून एक साईडचा बाकीच आहे बघायचा. इथे काय आहे बघूया आज.
ओरिओ नेटेला, ओरिओ डार्क चॉकलेट असं. रेडी आईस्क्रीम रेडी खायची ना देते रेडी. ये पप्पे घे हातात. रेडी खुश. तिला देत नव्हतं ना, मारलं मला. आता आपण फेस्टिवलचा आपला खाद्यपदार्थ लागला तिथून घुसतो इकडे. इकडे बघता छोट्या पोरांसाठी वाटतं मला पार्क केलं, मला वाटतं मस्त घसरगुंडी वगैरे केले. हा बघा खेळण्यासाठी. मला वाटतं पेड असेल बहुतेक. ही बघा आईस्क्रीमसाठी बघा. मम्मी आईस्क्रीम नाही मम्मीकडे नाही, आत्याकडं. हा अरे हा इकडचं पूर्ण सर्कस सारखा केलेला आहे. मेला लागतो तसा केलेला आहे. पण हा पण मला वाटतं पेड असेल. हा पेड आहे. पण एकदम स्मॉल आहे, छोटा आहे, मोठा ग्राउंड नाही म्हणून. लहान पोरांचं विमान. कोंबडा बाकी आहे. आणि इकडे बघता पॅकअप झालेला आहे, कारण वाजलेत 11:10 आहेत. त्याच्यामुळे पॅकअप झालेला. तिकडे बघूया चालू आहे काय, नाहीतर मग डायरेक्ट आपण घरी जाऊ. दहिसर वेस्टला रिव्हरच्या वरतीच रिव्हर फेस्टिवल. ही बघता ही रिव्हर जी नॅशनल पार्क जवळून येते. इकडे नॅशनल पार्क तिकडून. हा बघता या साईडला आपण आता आलोय. आय थिंक हा भाजपवाल्याने लावलेला आहे. इकडे सुरुवातीला छोट्या मुलांचं बघताय फन पार्क लागलेला आहे. दरवर्षी काय असतो, शिवसेनेचे लागतात. त्या साईडला शिवसेना एकनाथ शिंदेचे लागलेलं आहे फेस्टिवल, आणि ह्या साईडला दरवर्षी उद्धव साहेबांचा असतो. तर ह्यावेळी नाही मला वाटतं उद्धव साहेबांचा, तर इकडे आता भाजपचा आहे. आणि मला वाटतं शो वगैरे नाही आहे काय, पण इथे रंगरंगोटी आपली मस्त कंदील वगैरे प्रदर्शन, मस्त दीप प्रज्वलित मस्त केलेले आहेत. आणि ह्या दोन बायका बघता इकडे तिकडे फिरताना. इकडून गाडी येते म्हणजे काय नाही इकडं. लहान पोरांसाठी बघताय
पाण्यातली होडी हाताने चालवायची. इकडे बघताय काय लागले, फुल सवारी, रेड्याची सवारी आहे. हा फिरवणार, जोर जोरात फिरवणार. वेगवेगळे मोशन त्याच्यामध्ये अटॅच असतात. आता बघताय पाड जास्त फिरवल्याच्या नंतर एकदम पडल्या थांबतो बैल. तुम्हाला काय वाटतं? मी आता बैलावरती बसायला पाहिजे होतं. नेक्स्ट टाइम कधीतरी बघू. आता पोरगीला घेऊन आलो आणि गाडी घेऊन आलो. गाडी बिडी राहायची, आपला हातपाय मोडला तर इथंच दिवाळी आले. साईडला बघताय गेटवे ऑफ इंडिया साकारले. इकडे गेट ऑफ इंडिया, STD PCO लोकल ते सुद्धा आहे. तिकडे पण घर बनवले, पण हा डबल मजली आहे. STD ICD PCO, STD ISD आणि PCO लोकल कॉल. किती दिवसांनी हा फोन बघतोय. म्हातारीचा बूट पण आहे इकडे बघताय. इकडे बघताय मुंबईचा डबेवाला आणि म्हातारीचा बूट. एक कॅफे बनवले. कॅफे कॉफी डे. हा स्टुडिओ बनवले इकडे, वॉल्यू स्टुडिओ. अरे हँगिंग गार्डन, मला नावच नव्हतं आठवत. हँगिंग गार्डनचा बूट, म्हातारीचं बूट बघताय तुम्ही समोर. हे जा फोटो काढ जा बाबू. आणि अशा प्रकारे आपण सर्व काय बघून झालो. लेट झाला, आता 11:30 वाजायला आले. दिवाळी संपेपर्यंत येऊन जावा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या वेळेमध्ये. बाय बाय, सी यू, टेक केअर. आता व्हिडिओ कधी टाकतोय त्याच्यावरती पण आहे, खायला टाईम भेटेल की नाही. ओके चला, बाय बाय, सी यू, टेक केअर.